ज्यांचे आत्ता संबंध विचारायचे ते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, ज्यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण गेले 2-3 तास या ठिकाणी बसतात, ते आपले खासदार आणि उद्या तुम्ही त्यांना पुन्हा एकदा खासदार करणार आहात ते अमोल कोल्हे, खासदार राजे निंबाळकर, शशिकांत शिंदे, सचिन अहिर, संजय जगताप, जगन्नाथ शेवाळे, अशोक खांडेराव, जयदेवजी गायकवाड, राम कानगे, फैजी गायकवाड, देवदत्त निकम, राजमाता मुक्ती पाटील, सुलभा उबाळे, तनुजा नरवट, विजयाताई शिंदे, आदित्य शिरोडकर, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या बद्दलची आस्था आणि औत्सुक्य जगाला आहे. त्याचं एकच उदाहरण सांगतो की बारामती मतदारसंघाच्या निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर उमेदवारांचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम होता. जिथं हा कार्यक्रम होतो त्या गावाचं नाव कन्हेरी आणि 1967 सालापासून आजपर्यंत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नारळ फोडला गेला तो कन्हेरी. यावेळेस त्या ठिकाणी होतं. आमची भाषणं चालू होती. एका कोपऱ्यामध्ये एक तरुण माणूस दिसला आणि अनोळखी दिसला. मला उत्सुक होतं. कार्यक्रम संपला आणि मी त्या तरुणाला बोलवलं. आणि कुठे राहणार तुम्ही? त्यांनी सांगितलं इंग्लिश. त्यांना काय मराठी कळत नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं मी अमेरिकेवर आलो. म्हणजे अमेरिकेवर आला? कधी? हो, म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाइम्स नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याचा मी प्रतिनिधी आहे आणि अमेरिकेच्या जनतेला हिंदुस्थानची निवडणूक ही कोणत्या दिशेला जाणार आहे या संबंधीचे औष हे आहे. आणि त्यामुळं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हा लोकांच्या मताचा अधिकार आणि त्यानंतर येणारं सरकार याच्याकडे जगाचं लक्ष आहे. आणि त्याचं कारण की अमेरिका हा देश लोकशाहीचा देश आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आज भारतामध्ये आहे. आणि त्यामुळं भारताच्या लोकशाहीच्या बद्दलची औत्सुक्य आणि आस्था ही जगाच्या अनेक देशांना आहे. आणि त्यांना चिंता ही आहे की भले काही कुणी सांगू, पण लोकांचा एक समाज असा व्हायला लागला आहे की या देशाच्या लोकशाहीवर संकट नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकारची आणत आहे. छोट्या मोठ्या निवडणुका बघा. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली का? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता या सगळ्या म्हणजे विधानसभा आणि लोकसभा हे 2 सोडल्याच्या नंतर या राज्याच्या प्रत्येक महत्त्वाची निवडणूक गेली 5-6 वर्ष तरी नाही आहे. आणि याचा अर्थ आहे की या सरकारचा निवडणुकीवर विश्वास नाही. अनेक ठिकाणी लोक बोलतात की यांना घटना बदलायची, संविधान बदलायचे. ज्या वेळेला
देशात टीका व्हायला लागली त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगायला सुरुवात केली की घटनेवर आम्ही हात लावणार नाही. मी 2-3 उदाहरणं सांगतो. मोदी साहेब ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाचे एक खासदार कर्नाटकाचा जाहीरपणाने सांगतो की मोदींना तुम्ही 400 लोक निवडून द्या कारण आम्हाला घटना दुरुस्त करायची आहे. लालू नावाचा एक उत्तर प्रदेशचा भाजपचा खासदार आहे तो सांगतो की घटना बदलण्याच्यासाठी मोदींचे हात बळकट करा आणि ते बळकट करायचे असतील तर 400 लोक निवडून द्या. विद्या नावाची एक भगिनी आहे राजस्थानची खासदार होती. ती सांगते की 400च्या खाली आम्हाला जागा नको कारण मोदी साहेबांना या देशाची घटना बदलायची ताकद आपल्याला द्यायची आहे. याचा अर्थ हा आहे की तुमच्या माझ्या अधिकारावर गदा आणण्याचा जाव यांनी तयार ठेवलेला आहे आणि त्यापासून जर आपल्याला सावधपणाने निकाल नाही घेतला तर ही हिंदुस्थानाची लोकशाही संकटात गेल्याचं राहणार नाही. आपण बघतो मोदी साहेब सध्या महाराष्ट्रात फारले. गेल्या 15 दिवसात त्यांच्या जवळपास 12 ठिकाणी सभा झाल्या. काय सांगतात? आम्ही सभा अनेक बघितल्या, अनेक नेत्यांच्या सभा बघितल्या. मी तर जवाहरलाल नेहरूंची सभा बघितली, मी इंदिरा गांधींची सभा ऐकल्या. त्याच्यानंतर जे जे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची किंवा संबंध ठेवण्याची संधी मला स्वतःला मिळाली. पण याचं प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी अगदी अटल बिहारी वाजपेयीसुद्धा भाजपचे असले तरी त्यांनी निवडणुकीच्या काळाच्या सभेमध्ये देशात काय केलं आणि आता काय करणार आहे यासंबंधीची भूमिका मांडून लोकांच्या समोर देशाचा उद्याचा नकाशा हा मांडण्याच्या संबंधीचं काम केलं. आज हे काय करतात? मोदी साहेब येतात, उद्धव ठाकरेंना सिंगल कर, शरद पवारांच्यावर टीका कर. ठीक आहे, आमच्यावर टीका केली तरी काय आमच्या अंगाला भूकंप पडत नाही, आम्ही काय त्याची काळजी करते. पण एक गोष्ट सांगायला पाहिजे की ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगत असतात. नव्या पिढीचा नेता राहुल गांधी सर्व देशामध्ये फिरून काश्मीर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना सुसंवाद साधून त्यांचं दुःख समजून घेणं हा कार्यक्रम ज्यांनी राबवला त्याची टिंगल करतात, प्रधानमंत्री टिंगल करतात, त्यांच्याबद्दल वाचायचे बोलतात. राहुल गांधी हे राजीव गांधींचे पुत्र आहेत. राजीव गांधींनी देशाच्यासाठी स्वतःचे प्राण दिले. त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांची हत्या केली गेली. इंदिराजींचे वडील जवाहरलाल नेहरू आयुष्याचे 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये राहिले आणि तुरुंगातून सुटका झाल्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळवलं आणि या देशाला एक नवीन रस्ता दाखवला. म्हणजे या कुटुंबानं एवढा त्याग केला, त्या त्यागाची नोंद घ्यायचं तर सोडा, पण त्याचा निदान त्यासंबंधी वेडवाकडं बोललं तर टाळा, एवढंसुद्धा तारतम्य आजच्या प्रधानमंत्र्यांच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे यांच्याबद्दलचा निकाल हा घेण्याची संधी आपण घेतली पाहिजे. शेती, उद्योग या सगळ्या गोष्टीचं आणि आपल्या सगळ्यांचा संबंध आहे. माझा स्वतःकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष शेतीचं काम होतं, अनेक वर्ष सरकारचं सुद्धा काम होतं. आज काय दिसते?
या राज्याचे कांदा आणि लसूण याचं संशोधन केंद्र या तालुक्यामध्ये आहे. नवीन नवीन प्रकारचे कौशल झाले. आज कांदा उत्पादक संकटामध्ये आहे. कांदा हे पीक मी सांगण्याची गरज नाही, जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे. आज मला आठवतं आहे, मी ज्यावेळी शेतीवरती होतो कांद्याचे भाव वाढले. भाजप विरोधी पक्षात होता आणि पार्लमेंटमध्ये मी गेलो. भाजपचे खासदार गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि घोषणा करायला सांगेल, शरद पवार होश पाया, प्याज की किंमत कहाँ गई. आणि यंदा झालं काय, रोजच्या खाण्यामध्ये कांदे तुम्ही नुसते खाता का? तुमच्या जेवणाच्या खर्चात कांद्याची किंमत किती असते? पण ते काय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं की आम्ही घोषणा देत असणार, सभापतीने मला सुचवलं तुम्ही उत्तर द्या. मी काही उत्तर देणार नाही. कधी जायचं शेतकऱ्याला कांद्याची किंमत जास्त मिळत असेल तर त्यासाठी कुणी बोंबाबोंब केली तर मला काही डोक्यावर परिणाम होत नाही. मी स्वच्छ म्हणून सांगतो, तुम्ही कांद्याच्या माळा घाला, त्याच्या कवल्याच्या माळा घाला. कांद्याला किंमत मिळते याचा मला आनंद आहे. तुम्हाला काय म्हणत त्याच्या मला आज हीच भूमिका घेण्याची गरज आहे. प्रत्येक शेतीमालाचा उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला रास्त किंमत ही मिळालीच पाहिजे. तरुण माणसाला कामधंदा करायची, नोकरी करण्याची संधी ही मिळालीच पाहिजे. स्त्रियांचा सन्मान हा या देशामध्ये राखलाच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना खऱ्यासारखं बाजूला ठेवलं आणि त्याच्यातून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक उत्तम काम करणारा अमोल कोल्हेंच्यासारखा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आणला पाहिजे. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. गेले 5 वर्ष तुम्हा लोकांचं काम त्यांनी पार्लमेंटमध्ये केलं. मी अनेकदा त्यांची भाषणं ऐकली. अनेक वेळेला एका महत्त्वाचा प्रश्न त्यांना मांडायचा असला तर ते माझ्याशी सुद्धा येऊन चर्चा करत असत, तासनतास अभ्यास करत असत. हा सवण तालुका, हा मतदारसंघ शिरूर, त्याच्याबद्दलची सतत त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता असायची की इथले प्रश्न सुटले पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सुखदुःखाशी सवय असून त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जो अस्वस्थ होतो त्याच्यामागं उभं राहणं आणि त्यासाठी त्याच्या खुण्याच्या सोबत वचन दाबून मोठ्या वचनाने त्यांना विजयी करणं, एवढं एकच काम तुम्ही उद्याच्या निवडणुकीत करा. आम्हा सगळ्यांची साथ त्यांना आणि तुम्हाला मिळेल हा विश्वास मिळतो आणि आपली गरज आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.